सिद्धी साई अपार्टमेंटच्या दुसऱ्या माळ्यावर राजेश जोशी आपल्या कुटुंबासोबत राहत होते। इमारत कोसळण्यापूर्वी त्यांची पत्नी रीटा आणि मुलगा दर्शन देव दर्शनासाठी घराबाहेर पडले। काही वेळातच त्यांना फोन आला की ती राहत असलेली इमारत कोसळली। त्यांनी आपल्या घरी फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र वडिलांचा फोन लागत नसल्यानं दर्शन आणि त्याची आई काळजीत होते। त्यातच काही वेळानंतर दर्शनच्या मोबाईलवर वडिलांचा फोन आला। मला वाचवा, मी आत अडकलोय, असं त्यांनी मुलाला सांगितलं। दर्शननं अग्निशमन यंत्रणेला याबाबत सूचना दिली। शर्तीचे प्रयत्न करून बचाव कार्याची टीम राजेश जोशी यांच्यापर्यंत पोहोचली। ऊपर से थोड़ा स्लैब निकाला, जो डेब्रिस था वो सब निकाला, तो 4 बजे के आसपास उनका सामने से फ़ोन आया। नेटवर्क एरिया में आए हो गए तो उसके हाथ में फ़ोन था, सो रहे थे पलंग पे। तो उन्होंने बताया कि मैं अंदर ही हूँ। बाद में थोड़ा करके हम लोग ने 7 बजे तक, जो फायर ब्रिगेड वाले थे वो लोग ने 7 बजे तक उनके तक पहुँचे। वो ढिगारा अलगद काढत अग्निशमन दलाचा जवान राजेश जोशी यांच्यापर्यंत पोहोचला। त्यांना प्रथम पाणी देण्यात आलं। जोशी डायबिटीजचे रुग्ण असल्यानं डॉक्टरांच्या साह्यानं इन्सुलिन देण्यात आलं। तब्बल 15 तासानंतर राजेश जोशी यांची सुखरूप सुटका करण्यात आली। त्यांच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बाद में डॉक्टर आए थे, उन्होंने थोड़ा दवाई दी, पेन किलर दिया, सब दर्द हो रहा था तो, और थोड़ा इंसुलिन भी दिया, डायबिटीज़ पेशेंट है तो। और बाद में थोड़ा वो फायर ब्रिगेड वालों ने थोड़ा बहुत मेहनत की, और रात को 1 बजे 1:30 बजे के आसपास निकाला पापा को। देवतारी त्याला कोण मारी याची प्रचिती जोशी कुटुंबियांना आली आहे। त्यातही जवळ मोबाईल असल्यामुळेच त्यांचा जीव वाचला। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।